नमस्कार, मी तुषार शेटे. सिविक मिररच्या या वास्तुविषयक विशेष पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याकडनं घरामध्ये आपण जिथे काम करतो त्या ठिकाणी किंवा तुमचं जर ऑफिस असेल तर त्या ठिकाणी जाणते अजाणतेपणी अशा अनेक चुका होत असतात आणि ज्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आणि मग नंतर आपण तक्रारी करत बसतो, की आम्ही हे केलं तरी आम्हाला फरक पडलेला नाहीये, आम्ही ते केलं तरी फरक पडलेला नाहीये. आणि ह्या कोणत्या चुका आहेत, त्या चुका कशा पद्धतीने टाळल्या पाहिजेत, हेच आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत वास्तुशास्त्रज्ञ डॉक्टर दीपक कुमार. सर, पहिला प्रश्न असा आहे, अनेक जण म्हणतात आज प्रत्येक जण पैशाच्या मागे लागलेला आहे. खूप मेहनत घेतात, खूप कष्ट करतात, मात्र काही ना काही तक्रारी त्यांच्या असतात. एकतर आमच्याकडे पैसा टिकत नाही किंवा आलेला पैसा राहत नाही. ज्या ठिकाणी आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय तिथे वारंवार चुका होत राहत आहेत. या सगळ्याच्या मागे वास्तू किती कारणीभूत आहे? ह्याची अनेक कारणं आहेत. त्या कारणांपैकी एक झालं तुमचं कर्म, दुसरं झालं तुमचं नशीब आणि तिसरं आहे सर्वात महत्त्वाचं, तेवढ्याच महत्त्वाचं, ती म्हणजे जागा. मराठीमध्ये एक म्हण आहे, योग्य ठिकाणी योग्य वेळी. हे योग्य काय आहे तर कर्म आहे. योग्य ठिकाण काय आहे तर ही वास्तू सांगू शकते आणि योग्य वेळ कशी आहे ही तुमची कुंडली तुम्हाला सांगू शकते. तुमच्या दशा काय आहे, तुमची साडेसती आहे का नाही, डय्या आहे का नाही, आज तुम्हाला कुठलं नक्षत्र आहे, ह्याच्यावरून तुम्ही थोडक्यात मुहूर्तशास्त्र हा जो तयार झाला ह्याच्यावरूनच झाला. तर ह्याच्या व्यतिरिक्त तुमचं नशीब आणि तुमच्या वास्तूनंतर काही अजून आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. थोडक्यात म्हणजे तुमचा गळका नळ हा सुद्धा पैशासाठी कारणीभूत ठरतो. पाणी ह्याला पैशाचं प्रतिकात्मक रूप मानलं आहे, तर तो गळका नळ चांगला नाही. तुमच्या पर्समध्ये काही गोष्टी असू शकतात ज्या आपण नंतर विश्लेषण करू, त्या गोष्टी तुम्ही कॅरी करू नका. तुम्ही घरातून निघताना सकारात्मक ऊर्जा ठेवा. कुठल्याही गोष्टीकडे बघताना एका सकारात्मक दृष्टिकोनातनं जर बघितलं तर तुमचं काम होण्याची शक्यता अजून वाढते. नकारात्मक शब्दांचा सुद्धा प्रयोग करू नका. अरे असं करू नकोस, अरे जाणार होणार नाही, असे शब्द विचारसुद्धा करू नका. तुम्ही सकारात्मक भावनेने पुढे जा, तीच ऊर्जा तुमच्याकडे परत फिरून येणार आणि हेच तुमचं नशीब घडवण्यासाठी समर्थ ठरणार. तुम्ही आता वॉलेटमधल्या गोष्टीचा उल्लेख केला. अनेकांना असं वाटतंय की देवदेवतांचे फोटो आपण ती जवळ ठेवावी म्हणजे आपलं काहीतरी रक्षण होईल. या गोष्टी सतत जवळ बाळगणं फायद्याचं ठरतं, धोक्याचं ठरतं. कारण याच्यामध्ये जेव्हा आस्थेचा प्रश्न येतो, जेव्हा तुम्ही वॉलेट तुमच्या सोबत कॅरी करता, जेव्हा तुम्ही टॉयलेटला जाता, पब्लिक टॉयलेटमध्ये जाता, तेव्हा ते तुमच्याबरोबर असतं. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तुम्ही देवाला टॉयलेटमध्ये नेतायत. ह्या निगेटिव्हिटीचा परिणाम पण होतो. अर्थातच होतो. हे तुम्ही खूप छान प्रश्न विचारला आहे. तर शक्यतो अशा गोष्टी आपल्या पर्समध्ये कॅरी करू नये. पर्स म्हणजे काय पहिले आपण हे बघूया. आज पर्स म्हणजे ती पण एक चमड्याने बनवली आहे ना. कुठल्या तरी जनावराचं कातडं तुम्ही सोलून त्याला छिलून स्वच्छ करून दर्शनी भाग त्याचा चांगला केला एवढंच आहे ना. पण आहे ते कुठल्या तरी जीवाचं कातडच ना, शरीराचा भाग. जेव्हा अशा पर्समध्ये जेव्हा तुम्ही काही गोष्टी ठेवता तेव्हा खूप विचारपूर्वक ठेवा. त्याच्यात जुनी बिलं नका ठेवू. त्याच्यात फोटो असे नका ठेवू जे कालांतराने ते फिके पडून जातात. मग हेही फोटो हे त्रासदायक ठरू शकतात. तर फोटो हे ठेवू नये. हे बघा, एक लक्षात घ्या, 1905मध्ये कॅमेऱ्याचं इन्व्हेन्शन झालं होतं. माझ्याकडे 4 वेद 18 पुराण आहेत. त्याच्यामध्ये फोटोचं प्रावधान कुठेही दिलेलं नाही आहे. हे फोटो नंतर कालांतराने आलेत आणि ते कन्व्हिनियन्स म्हणजे सोयीप्रमाणे जास्त उपयोगी पडतात आणि त्याला प्रतिकात्मक रूप हे चांगलं बघू शकतो म्हणून त्याचा उपयोग आपण करू शकतो. पण ते कुठे ठेवावं, किती ठेवावं हे आपण विचार करावा. म्हणून फोटो हे प्रावधान पर्समध्ये तरी ठेवू नये. सर, एकच फक्त तुम्हाला मध्ये टोकतो. अनेक ज्योतिषी काही त्यांच्या साधकांना किंवा त्यांच्याकडे जे भक्त येत असतात त्यांना एक उपाय सांगत असतात की तुझ्या मागे पितृदोष आहे, तुझ्या मागे मातृदोष आहे किंवा पूर्वजांचा दोष आहे. त्यामुळे तू जर तुझ्या खिशामध्ये इन द सेन्स पर्समध्ये आई वडिलांचा जर फोटो ठेवला तर तुझं चांगलं होईल. याच्यात काय लॉजिक आहे? पहिले तर एक लक्षात घ्या, फोटो म्हणजे काय, तर एक प्रतिकात्मक रूप आहे ते. तर ते प्रतिकात्मक रूप आहे. ह्याच्यावर नवीन काही जे शोध लागले त्याच्यामध्ये असंही जाणवलं की लोक हिप्नॉटिझम सारखे प्रकारसुद्धा करतात. तुम्ही एक विचार करा की प्रत्येक नाण्याला 2 बाजू आहेत. बरोबर.
माझं म्हणणं आहे त्याला 3 बाजू आहेत. एक जी सकारात्मक बघू, एक नकारात्मक बघू. पण कॉईन हा उभा पण राहू शकतो ना सर. तर ही जी तिसरी बाजू आहे ना, ही अंधारातली बाजू आहे. ज्या अर्धवट ज्ञानातल्या गोष्टी आहेत, तिथे आपण हात का घालावा? जेव्हा फोटो तुम्ही खिशामध्ये ठेवता, तेव्हा त्यांना बघण्यासाठी तुम्हाला आठवण आली की काढून बघण्यासाठी चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यावर लोकांनी दुष्कर्म आणि दुष्प्रयोग हे पण केलेले आहेत. तर असे परिणाम करून लोकांना संमोहन करणे, असे बरेच काही टोटके पण केलेले आहेत. असे आगळे-वेगळे अनुभव आल्यानंतर ते खूप सांभाळून लोकांनी त्याचा वापर करावा. प्रत्येक माणसाने फोटो ठेवायची गरज नाही आहे आणि जेव्हा ते जिवंत आहे तेव्हा तर मुळातच नाही. फोटो हा पण काही पूर्णत्व नाही आहे. हा 2D इमेज आहे. तर 2D इमेज ही फुल असू शकत नाही. जेव्हा तो अर्धा फोटो आहे, तर ते पूर्णत्वाला गेलेत का ते? नाही गेले. म्हणून एक दुसरं कारण असं आहे, की जर फोटो असावा तो पूर्ण साईजचा असावा. त्याच्यात त्याचे पायसुद्धा दिसावे, की तुम्ही त्या पायाला आपल्या बोटांचा स्पर्श करून आशीर्वाद घेण्याच्या स्थितीमध्ये तुम्ही असू शकता. पण मग तुम्ही मगाशी म्हणालात की फोटो फेड होऊन नका देऊ, फेंट होऊन नका देऊ, ते चुकीचं आहे. म्हणजे आयडियली चुकीचं आहे की ते वास्तुदृष्ट्या पण चुकीचं आहे? कसं आहे, मी बऱ्याच जणांच्या घरीसुद्धा बघितलं, त्यांचे जे देव असतात ना, ते देव आहे ना, ते इतके ते अभिषेक करून असे हे होतात, की त्याचे डोळे, नाक, तोंड सगळं असं गुळगुळीत झालेलं असतं. मला सांगा, जर तुमचा चेहरा जर असा गुळगुळीत झाला, तुम्हाला दिसत नाही, नाकातनं श्वास घेता येत नाही, तोंड बंद आहे, तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? तर एक लक्षात घ्या, की जेव्हा तुम्ही असे फोटो ठेवता, ते फेड होतात किंवा मूर्त्या पण ठेवता, त्या फेड होतात. त्या फेड झालेल्यांचं काय निगेटिव्ह रिस्पॉन्ससुद्धा होऊ शकतो तुम्हाला. त्यामुळे त्या गोष्टी खरंच ह्या खूप विचारपूर्वक घ्या आणि माझं असं म्हणणं आहे, की ह्या समाजामध्ये खूप सकारात्मक लोकं आहेत. त्यांना विचारून घ्या. योग्य माणसाला सल्ला नक्कीच घ्या. आपण सांगितलं होतं की देवाऱ्याची जागा ही ईशान्य दिशेलाच असावी. काही लोकांचं घर हे ईशान्य दिशेला त्यांची बेडरूम येते. आयडियली म्हणायला गेलं तर ईशान्य दिशेला ते देवारा लावू शकतात. मात्र बेडरूममध्ये देवारा असावा का? हा एक प्रश्न. आणि यालाच जोडून अनेक जण असं म्हणतात की आपण ज्या बेडवरती झोपतो, तर झोपताना आपलं प्रतिबिंब आरशामध्ये दिसू नये. दिसत असेल तर किमान ते पडदा घालून ते झाकून ठेवावं. याच्या मागचं काय लॉजिक? आपण जसं शास्त्रामध्ये म्हटलं, की घर चौरस किंवा आयात असावं. उत्तर दिशेला 90 कोनावर असावं. तर ह्याचा जो पहिला जो कॉन्टॅक्ट पॉईंट आहे, मॅग्नेटिक एनर्जी आणि सूर्याचा ज्या प्रकाश किरणचा हा ईशान्येमध्ये होतो. ही उत्तर-पूर्व दिशा म्हणजे वास्तुपुरुष जर तिथे आध्यात्मिक लोकांनाही कळेल, की वास्तुपुरुषचं तिथे डोकं आहे आणि इथे ह्याला शिखा म्हणतो आम्ही. ही शिखा जी आहे, ह्याचा कोपरा आहे तो ईशान्य कोपरा. ह्या ईशान्य कोपरा म्हणजे थोडक्यात सांगायचं गेलं तर तुमच्या घरातल्या वास्तुपुरुषाचा मेंदू तिथे आहे. मग अशा मेंदूच्या ठिकाणी जर तुम्ही सकारात्मक ऊर्जा वाहणारी जर तिथे ठेवली, तर पूर्ण घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होऊ शकतो ना. बरोबर आहे ना. म्हणून देवारा तिथे ठेवायचा. पण असंही म्हणतात ना की बेडरूममध्ये देवारा ठेवू नये. एक लक्षात घ्या, जसं तुम्ही तुमच्या घरामध्ये बेडरूममध्ये बेडरूमचं फर्निचर ठेवता, ड्रॉइंग रूममध्ये ड्रॉइंग रूमचं फर्निचर ठेवता, तसंच जर हे फर्निचर जर बदललं, तर तुम्ही नॉर्मल जगू शकाल का? सेम हाच प्रॉब्लेम आहे, की कुठली खोली कुठे असावी, ह्याचं शास्त्र आम्ही तुम्हाला सांगतो. त्याप्रमाणे तुमची बेडरूम ईशान्येला असू नये, हे शास्त्र आहे. किंवा तिथे अशी व्यक्ती जी सीनियर सिटिझन आहे, ज्येष्ठ नागरिक ज्याला आपण शुद्ध मराठीत म्हणतो, त्या ज्येष्ठ नागरिकांची जागा ती आहे झोपण्यासाठी. त्यामुळे कर्ता पुरुष घरातला ईशान्येमध्ये त्यांनी झोपू नये. त्याला कधीच स्थिरता लागणार नाही. असं म्हटलं जातं, उत्तर दिशेकडे बसून अभ्यास केला तर उत्तरं पटापट मिळतात. किती वस्तुस्थिती याच्यामध्ये आहे? उत्तर दिशा ही तुमच्या अपॉर्च्युनिटीजची आहे. ती कुबेराची दिशा आहे. ईशान्य दिशा ही तुमची स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक दिशा आहे. आणि त्याच्या शेजारची जागा पूर्व आणि ईशान्येच्या मधली जागा ही नॉलेजसाठी आहे. तर तिथे जेव्हा तुमचा अभ्यासाचा जर टेबल असेल तर जास्त चांगलं आहे. पण एक लक्षात घ्या, जेव्हा हा टेबल आहे भिंतीला लागून आणि जेव्हा तिथे आपला विद्यार्थी भिंतीकडे तोंड करून बसणार आहे, तर हे योग्य नाही आहे.
तुम्ही ॲक्च्युली त्याच्या ज्या थॉट्स आहेत त्याला ब्लॉक करताय. तुम्हाला जर आठवत असेल, की शाळेमध्ये वर्गामध्ये जेव्हा एखादा मुलगा उद्धट असेल, तर त्याला भिंतीकडे तोंड करून उभं राहा असं शिक्षा देण्यात यायची. ती शिक्षा एवढ्यासाठी होती, की त्याचे जे बाकी जे थॉट्स आहेत, हे थॉट्स थोडेसे कमी व्हावेत. त्याचं दुर्लक्ष होऊ नये अभ्यासाकडे आणि त्यांनी फोकस करावं म्हणून ही शिक्षा दिली जायची. तर ही शिक्षा आज आपण आपल्या मुलांना कन्व्हिनियन्सच्या नावाखाली भिंतीकडे तोंड करून त्याला बसवतो. तो खरंच अभ्यास करू शकतो का? तर असं थोडंसं अवघड आहे. डस्टबिनची पण एक योग्य दिशा आहे का, की कोणत्याही दिशेला डस्टबिन ठेवला तर चालतो? मात्र आजच्या फ्लॅट सिस्टीममध्ये ते जर ठेवणं शक्य नसेल, तर काय उपाय सांगाल? डस्टबिन हा जो विषय आहे, हा इतका छोटा भाग आहे घरातला, तो पोर्टेबल आहे. तुम्ही तात्पुरता कुठेही ठेवू शकता. पण त्याची योग्य जागा आहे दक्षिण किंवा पश्चिम. इथे तो जास्त योग्य मानला जाईल. पण तो जर खूप छोटा असेल, तर तुम्ही त्याला इग्नोर केलं तरी चालेल. पण खूप त्याच्यातनं दुर्गंध येऊ नये, तो नियमित स्वच्छ केला जावा, एवढ्या गोष्टीचं मात्र लक्ष नक्की ठेवा. तर एक कुठेतरी वाचलं होतं किंवा कुठला तरी एक असंच रील बघितलं होतं आणि त्याच्यामध्ये असा उल्लेख आला होता, ज्याचं उत्तर मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे. औषधांची पण एक जागा असते का? आणि जर चुकीच्या जागेवरती औषधं ठेवली, तर आजारपण लांबतं, हे कितपत सायंटिफिकली सांगाल? स्वादिष्ट जेवणापेक्षा पौष्टिक जेवणच जेवूया. त्यामुळे आजाराला थोडंसं आपण लांब करूया. त्याच्यासाठी जर तुम्हाला घरात औषधं ठेवावी लागली, तर त्याचं प्रमाण किती आहे हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे एखादी डबी, एखादी जर नुसतीच 5-6 गोळ्या असतील, तर त्या कुठेही ठेवल्या तरी चालतील. पण ज्याचं प्रमाण जास्त असेल, तर एक लक्षात घ्या, की त्याला ठेवण्यासाठी अशी विशिष्ट जागा तुम्ही शोधू नका एवढ्यासाठी, कारण की त्या तुम्हाला फ्रिजमध्येच ठेवाव्या लागतात. केमिकल हे शरीरासाठी तसंही चांगलं नाही आहे. तर घरासाठी कसं चांगलं असेल? पण हे केमिकल जे आहेत, हे ह्याच्यामध्ये मेनली वॉटर कंटेंट असल्यामुळे तुम्ही ईशान्य दिशामध्ये ठेवा. पण त्याच्यात अजून काही नियम बंधनं असतात, की सूर्याचा उजेड त्याच्यावर जाऊ नये. बरोबर आहे. हा एक विषय आहे. दुसरा आहे काही बाटल्यांना सूर्याचा प्रकाश लागू नये म्हणून त्या बाटल्यांचा रंग बदललेला असतो. बरोबर. तर त्या बाटल्या असतील तर तुम्ही अग्नेयमध्ये ठेवल्या तर चालेल. अग्नेयमध्ये एवढ्यासाठी कारण की त्या काही विशिष्ट केमिकलनी तयार केल्या आहेत. पण त्याचं प्रमाण छोटं असेल तर चालेल. पण जर प्रमाण लिक्विड ह्याचं जर जास्त असेल तर ईशान्य कोपरा हा जास्त चांगला. गोळ्या ज्या आता तुमच्या आजारावर पण अवलंबून आहे की तुमचा आजार कुठला आहे आणि त्याला किती प्रमाणात तुम्हाला केमिकल घ्यायचे आहेत. तर काही गोळ्या आग्नेयमध्ये चांगल्या, काही गोळ्या ईशान्येमध्ये चांगल्या. माझं एक मत वेगळंच आहे. तुम्ही वायव्येमध्ये ठेवा, त्या गायब होऊन जातील. त्याचा गरज कोणाला खरं पडू नये आणि मी विनंती गायब होतील म्हणजे त्या अशा गायब होतील की माणसाचं आयुष्य गरज म्हणजे पडणार गरज नाही पडणार तुम्हाला. नाही. या पॉडकास्टच्या शेवटी मला एक प्रश्न विचारायचा आहे, ज्याचं मला सायंटिफिकली आणि आध्यात्मिक उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित आहे. अनेक जण सल्ला देतात का मिठाच्या पाण्याने अंघोळ केली तर तुमची नकारात्मकता जाते. याच्यामागचं लॉजिक काय? काही जण सल्ला देतात की अंघोळीच्या पाण्यात गुलाब पाणी टाकावं, काही जण सल्ला देतात की अंघोळीच्या पाण्यात थोडंसं मध टाकावं, तर काही जण सांगतात की अंघोळीच्या पाण्यामध्ये दूधसुद्धा टाकावं. याच्यानी खरंच नकारात्मकता दूर होते, की या सगळ्या गोष्टी सिम्बॉलिक आहेत आणि त्याचे काही फायदे सुद्धा लोकांना होतात? पाणी जे आहे ना, हे खूप सेन्सिटिव्ह ऑर्गन आहे. सेन्सिटिव्ह आहे पाणी. याच्यावर तर नोबेल प्राईज मिळाला आहे. म्हणून आपण पाण्याने जेव्हा अंघोळ करतो ना, तेव्हा आपल्या मनातले जे विचार असतात, ते पाणी कॅरी करतं. आणि तुम्हाला एक अजून माहीत असेल, की पाण्याला मेमरी आहे. त्या मेमरीमध्ये तुम्ही जर काही गोष्टी जर सांगितल्या, त्या सकारात्मक घडू शकतात. आता ह्या पाण्याला समजा पाणी म्हणजे चंद्र. समजा चंद्राला मी अजून एक जोड दिली, त्याच्यात हळद टाकली. तुम्हाला असं नाही वाटत का, की त्याच्याने गुरु चांगला होईल? होऊ शकतो. हळद तर नॅचरल अँटिबायोटिक आहे, त्यामुळे सायंटिफिकली तर Antibiotic फायदा आहे. होईलच, Correct. पण गुरु सुद्धा छान होईल. अरे वा! गुरु छान होईल. तेवढंच नाही, गुलाबजल हे शुक्रासाठी आहे. तुम्ही जर गुलाबजल टाकलं, तर तो एक खूप छान सुगंधसुद्धा तुमच्या शरीरातनं येईल. गुलाबजल किंवा दूध, हे दूधचे प्रकार आहे, हेही शुक्रासाठी चांगले आहेत. त्यांनी दुधाने अंघोळ करावी. अनेकांना आता ना शॉर्ट टर्म रिझल्टची अपेक्षा आहे. तुम्ही दुधाचं महत्त्व सांगितलं, हळदीचं महत्त्व सांगितलं, गुलाब पाण्याचं महत्त्व सांगितलं, मिठाचं महत्त्व सांगितलं. काही महाभाग असे असू शकतात, जे सगळे एकत्र टाकून अंघोळ करण्याचा प्रयत्न करतील, म्हणतील की आम्हाला लवकर रिझल्ट मिळेल. तर त्यांच्यासाठी फायदा होणार आहे, होणार नाहीये, की नुकसानीची भीती जास्त आहे?
जेव्हा मी एका वेळेला एक टॉनिक घेतो ना, तर त्याचा परिणाम जास्त चांगला होतो. जर मी असे खूपसे टॉनिक एकत्र केले, तर मग ते काय होतं, ते एक न धड भारावर चिंध्या, असं नका करू. प्रत्येक वार ठरलेला आहे. प्रत्येक वाराला तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. सोमवारी तुम्ही दूध घ्या, मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी असं त्या वारप्रमाणे गुरुवारी तुम्ही हळद घ्या, शुक्रवारी रोज वॉटर घ्या. शनिवारी मात्र नक्कीच तुम्ही मिठाच्या पाण्याने अंघोळ करा. नुसतं अंघोळ नका करू, फरशीसुद्धा पुसून घ्या. तुमच्या घरामध्ये बघा, विचार करण्याची जी पद्धत आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला हळूहळू फरक जाणवेल. लोकं सकारात्मक बोलायला लागतील आणि हा सकारात्मक प्रभाव तुमच्या घरामध्ये जर निरंतर ठेवला, तर त्याचा परिणाम तुमच्यावर अल्टिमेटली तुमच्या डिसिजन मेकिंगवर होतो. तुम्ही जे काही विचार करता त्याच्यावर नक्कीच परिणाम होतो आणि पैसा कोण किती कमवतो ह्याच्यापेक्षा मानसिक स्थिरता किती आहे हे अगदी खूप खरं. महत्त्वाचं आहे. अगदी खरं आहे. धन्यवाद डॉक्टर दीपक. आपण बघितलं की प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक प्रॉब्लेम्स असतात. त्या प्रॉब्लेम्सना जेव्हा सोडवण्याचा प्रयत्न आपण करतो, तेव्हा आपण कुठेतरी अध्यात्माकडे जातो, कुठेतरी शास्त्राचा आधार घेतो. मात्र काही लोकं जी असतात, ती भोंदूबाबांच्या आहारी जातात आणि त्याचं नुकसान त्यांना सहन करावं लागतं आणि हे होऊ नये, तुमची कुठेही फसगत होऊ नये म्हणूनच शास्त्र काय सांगतं या माध्यमातून आम्ही तुम्हाला ही पूरक माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यामध्ये कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न नाही आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल असा विश्वास व्यक्त करतो. तुमचे जर काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. निवडक कमेंटना पुढच्या पॉडकास्टमध्ये उत्तरं दिली जातील. धन्यवाद.